पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मंगळवेढा यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख आपल्या पंचायत समितीच्या सभापती ताड मॅडम यांच्या सर्व सहकारी, आमचे नगरपालिकेतील शिक्षण समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, गट विकास अधिकारी आणि त्यांचे सर्व स्टाफ, आमचे गुणवैर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व पंचायत समिती सदस्य आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व उमेद कार्यकर्त्या. आज पशुसंवर्धन मला वाटलं होतं जे पशुपालक येतील पण इथं पशुपालक असतील असं मला वाटत नाही, तरी परंतु ज्यांच्याकडे जनावर आहेत, दुभती जनावर असतील, गाय म्हैस, जरा हात वर करा बरं. धन्यवाद. मला जरा बरं वाटलं. पण पशुसंवर्धन हा विषय ज्यावेळेला आपण लक्षात घेतो, काही लोकांना याला महत्व देऊ वाटत, पण साहेब मला तर वाटतं आमच्या मंगळवेढा तालुका हा दुष्काळ आहे. जर पाटला सोडून पलीकडे गेलं तर प्रत्येक दारामध्ये 10 जर्सी, 2 जर्सी, 10 आपल्या मुरगाच्या बॅगा, हे नवीन चित्र आम्हाला अलीकडे दिसायला लागलं. पर्जन्यमान कमी असल्यामुळं आमच्याकडं शेळी मेंढी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, गाय म्हशीचं पालन असेल, याच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालतो आणि आमच्या मंगळवेढ्याचं अर्थकारण, ग्रामीण अर्थकारण पूर्णपणे या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतच शक्यतो आपल्याला लक्षात येईल. परंतु अलीकडे हे पशुसंवर्धन करणे सोपं राहिलं नाही. जर बघितलं तर अलीकडे खाद्याचे दर जर बघितले तर त्या खाद्याच्या दराचा, दुधाच्या दराचा जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला ही कसरत करावी लागते. इतकी प्रचंड अवस्था वाईट आहे. आणि आज मला वाटतं की आता पशुसंवर्धन पालक आहेत, पशुसंवर्धन विभाग डॉक्टर आहेत आणि हे सगळे समन्वय साधणारे ज्यावेळेला पंचायत समितीचे सदस्य आहेत, या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग हा मंगळवेढा तालुक्यात अतिशय गतिमान होईल अशी मी या ठिकाणी अवस्था केली आहे. कारण हा विषय तसा सोपा नाही. आणि आपण जर म्हणलं पशुपालन कुणी करावं, ज्याला शेणामुळा हात घातला तरी सुद्धा लाज वाटणार नाही आणि आपल्या अंगाचा, त्या पशुपालकाच्या अंगाचा सुद्धा वास त्या पशुच्या अंगाचा वास आपल्याला लागतो. हे ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला निश्चितपणे हे काम आपल्या संसाराला उभं करणार आहे याची जाणीव ज्यावेळेला होते त्यावेळेला निश्चितपणे यामध्ये आपण आवडीने काम करतो. खरं तर मला हा विषय कशासाठी आला मला कळलं नाही. हा पशुसंवर्धन कार्यक्रम नेमका मलाही अजून कळला नाही, पण उमेद कार्यकर्त्यांच्या समोर ज्यावेळेला हा विषय येतो त्यावेळेला निश्चितपणे या विषयाला उमेद आल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आमचा बोलवलं, या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या विभागाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय